Good afternoon, everybody. Very good afternoon to all of you. इस वायर को मैं जरा खींच लूं. क्यों? बीच बीच में कर रहा है ना. हाय हाय. क्या ही बारिश गिरी थी कल. क्या ही बारिश गिरी थी. बेरिश. क्या बोल रहा था मैं? बेरिश नहीं, हम बारिश कह रहे थे. ठीक है. बारिश बहुत अच्छी हुई कल. तूफान, एकदम तूफान है ना. माहौल माहौल बारिश हुआ कल. बारिश को जाने दो. हम आज बात करेंगे एरर के बारे में. एरर सर वो तो पढ़ लिया. आज हम बात करेंगे प्रोपोगेशन ऑफ एरर के बारे में. क्या होता है प्रोपोगेशन? मतलब प्रोपोगेशन ऑफ वेव. सर ये क्या लाया? अक्सर हम कहते हैं की प्रोपोगेशन ऑफ वेव म्हणजेच प्रोपोगेशन आपण बऱ्याच वापरतो वेव्ह साठी. एखादी वेव्ह आहे ही प्रोपोगेट करत आहे. ही वेव्ह काय करत आहे तर प्रोपोगेट करत आहे. म्हणजेच काय तर एका ठिकाणाहून दुसरीकडे जात आहे. हिंदीमध्ये माझ्या भाषेमध्ये जी की तोडकी मोडकी आहे तिला म्हणतात फैलना. बरोबर. फैल रही है. ठीक है. इसी तरह एरर के बारे में जब बात करेंगे तो एरर फैलता है. समझ में आ रही? एरर काय होतो? स्प्रेड होतो. कसं काय स्प्रेड होतो ते आपण डिस्कस करणार आहे. हाऊ द एरर इज प्रोपोगेटेड और ट्रान्सफर्ड. बघा कसं लिहू शकता. अरे तुमच्या नोटबुकला डिझाईन करत चला. ठीक आहे. डिझाईन करत चला प्रत्येक वेळेस. मराठी जिथं वाटत असेल तिथं लिहिणं, स्प्रेड होणं, फैलणं. ठीक आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी डिझाईन करत चला. नवरी सारखं सजवत जा. ठीक आहे. नोटबुकला. कारण की वर्षभरानं जरी बघितलं तुमच्या नवरीला तर तुम्हाला माहित पाहिजे की काय होतं इथं, त्या दिवशी कशी दिसत होती. बरोबर. चला. प्रोपोगेशन ऑफ एरर. तर बघा आता आपण जे काही डिस्कस ज्या पण व्हॅल्यूज असतील ह्या सगळ्या एरर्सच्या. ठीक आहे. ज्या पण आतापर्यंत आपण व्हॅल्यूज डिस्कस केल्या त्या सगळ्या एरर्सच्या आणि आजच्या लेक्चरमध्ये ज्याही डिस्कस करू त्या सगळ्या एरर्सच्या. आणि साधी गोष्ट किती सिंपल क्वेश्चन होते. पर्सेंटेज एरर काढणं तुम्ही म्हणताय मला जमूनही लागलं. इतकं सिंपल पण तुम्हाला जमीन आहे. पहिले व्हॅल्यू ज्या व्हॅल्यूज गिव्हन आहेत त्यांचा मीन काढणं म्हणजे ऍव्हरेज काढणं काही अवघड नाहीये. जेवढ्या व्हॅल्यूज गिव्हन आहेत त्यांची ऍडिशन डिवायडेड बाय तो नंबर. मीन निघला तर ऍब्सोल्यूट एरर काढणं. ऍब्सोल्यूट एरर. बरोबर आहे. ऍब्सोल्यूट एरर साठी काय करू? जी गिव्हन व्हॅल्यू ती मीन म्हणजेच ही काढली एक्सएम मायनस पहिली गिव्हन व्हॅल्यू. बरोबर. मायनस पहिली व्हॅल्यू डेल्टा एक्स, ह्याला एक्स म्हणू. डेल्टा एक्स टू जी ओरिजिनल व्हॅल्यूचा मीन काढला म्हणजे एक्सएम काढला त्याच्यातून एक्स टू, परत डेल्टा एक्स थ्री, एक्सएम मायनस एक्स थ्री असं करायचं. आणि ऍव्हरेज ऍब्सोल्यूट एरर साठी डेल्टा एक्स बार ह्या सगळ्या गोष्टींचा ऍडिशन डिवायडेड बाय ती नंबर. पर्सेंटेज एरर साठी फ्रॅक्शनल एरर काढावा लागेल. फ्रॅक्शनल एरर काय असतो? डेल्टा एक्स बार म्हणजे ऍव्हरेज ऍब्सोल्यूट एरर अपॉन ट्रू व्हॅल्यू. हा झाला फ्रॅक्शनल एरर आणि इंटू 100 केला तर हा झाला पर्सेंटेज एरर. साध्या गोष्टींना तुम्ही म्हणता मला जमूनी लागलं. तुमच्या अंडरस्टँडिंग मध्ये तुम्ही गडबड करताय. तुम्ही प्रॉपर अंडरस्टँडिंग नाही करून घेते. फक्त बघायचंय म्हणून बघायचंय, नोट्स काढायच्या म्हणून काढायच्या, पाठवायच्या म्हणून पाठवताय. समजून नाही घेऊ लागलं तुम्ही. साधी गोष्ट आहे. ठीक आहे. अजून तर खूप पुढे जायचंय. खूप. आतापासूनच असे इंडिकेटर लागले, जमुनी लागले म्हणजे टफ आहे. बरोबर. ऋषिकेश, वैभव करा लागणार आहे महिने. ठीक आहे. ऋषिकेश मला तू आन्सर पाठवलं नाही लक्षात घे. असं नाही मी विसरलोय. होमवर्क दिला तू तुम्हाला आन्सर पाठवलेलं नाहीये. प्रोपोगेशन ऑफ एरर कसं स्प्रेड होतं. आता आपल्याला माहिती आहे आपण मीन व्हॅल्यूला आपण कसं लिहायचो? डेल्टा एक्स प्लस मायनस अजून लिहायचो. बरोबर. समजा ही मीन व्हॅल्यू आपली एक्स एम ओरिजिनल व्हॅल्यू त्याच्यामधून इतका काय झाला तर चेंज झाला. एरर मध्ये हा काय झाला? चेंज झाला. बरोबर. प्लस मायनस म्हणजेच काय तर चेंज झाला एरर मध्ये. मग ही व्हॅल्यू काय होती? ऍक्च्युअल व्हॅल्यू. बरोबर. ट्रू व्हॅल्यू. बट सगळ्या गोष्टी कशाच्या रिलेटेड बोलतोय मी तर एरर्सच्या. सगळ्या गोष्टी कशाच्या रिलेटेड बोलतोय? एरर्सच्या. सगळ्यात आधी आपण बघू प्रोपोगेशन ऑफ एरर. हा स्प्रेड होतो किंवा फैलतो है ना. फैलतो ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन मध्ये. ऍडिशन चुकली का स्पेलिंग? जाऊ दे, चुकली तर माफ करा. ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन या
मेथड मध्ये एरर कसा स्प्रेड होतो हे बघायचंय, बरोबर. हे बघा, समजा मी एखादी व्हॅल्यू घेतली, आता मी एखादी व्हॅल्यू घेऊन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. 4.2, ओके, 4.2 प्लस मायनस 0.2 अशी एक व्हॅल्यू आहे. ही व्हॅल्यू काय एरर आहे, लक्षात घ्या. ही व्हॅल्यू काय एरर आहे, ओके. आणि आणखीन एक व्हॅल्यू आपल्याकडे समजा अँड दोन मेजरमेंट घेतले आपण, ठीक आहे. पहिले ज्यावेळेस मेजरमेंट घेतलं समजून घ्या, ही एक रॉड आहे, एक रॉड आहे, बरोबर आहे, ज्याची लेंथ किती येते 4 मीटर. समजा हा रॉड आहे, याची लेंथ किती येते 4.2 मीटर, बरोबर, 4.2 मीटर. बट काय होते, कधी कधी तुम्ही 0.2 एक्स्ट्रा मोजताय आणि कधी कधी मायनस 0.2 चुकताय, बरोबर. कधी तुम्ही जास्त मोजताय 4.2 पेक्षा 4.4 भरू लागले, कधी तुमचं कमी भरू लागले म्हणजे 4च मीटर भरू लागले. 4.2 मधून हे मायनस केले तर किती उरले, फक्त 4. 4.2 मध्ये जास्त मोजले तर 4.4 असं लागलं, बरोबर. ही पहिली व्हॅल्यू जी तुम्ही दोनदा रिडिंग घेतला आणि समजलं, एकदा वाढली एकदा कमी झाली, प्लस मायनस झालं, बरोबर असं. आणि आणखीन एकदा परत मोजलं, पहिलं मेजरमेंट, ठीक आहे, पहिलं मेजरमेंट घेतलं तुम्ही, पहिल्या दिवशीचे चला पहिल्या दिवशी तुम्ही भरपूर मेजरमेंट घेतले आणि तुम्हाला समजलं 4.2 प्लस मायनस 0.2 इतकं त्याचा एरर आला. आणि आणखीन एक दुसरी व्हॅल्यू घेतली, समजा आणखीन एक दुसरी व्हॅल्यू घेतली, काय घेता समजून घ्या. आता दुसरी व्हॅल्यू घेतली 3.2 प्लस मायनस 0.3 प्लस मायनस 0.3 अशा व्हॅल्यू झाल्या. ह्या पहिल्या दिवशी घेतलेल्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज आणि त्यांचं आपल्याला समजलं प्लस मायनस इतकी व्हॅल्यू. दुसऱ्या दिवशी मोजल्या 3.2 रॉड, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी काय माहित काय झालं, एखादा आला कट करून चालला गेला, असं काहीतरी झालं, बरोबर. आला आणि कट करून चालला गेला. तर आता काय होतं, ऍडिशन अँड सबट्रॅक्शन मध्ये प्रोपोगेशन ऑफ एरर आपल्याला बघायचं कसा स्प्रेड होऊ लागला. पहिल्या दिवशी हा एरर आला, दुसऱ्या दिवशी हा एरर आला, आहे ना, एररच आहे ना शेवटी, बरोबर. ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये काय होतात, तर ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये जे काही एरर्स असतात ते नेहमी ऍड होतात. नेहमी काय होतं, अरे साधी गोष्ट ना, पहिल्या दिवशीचा एरर दुसऱ्या दिवशीचा एरर, किती एरर, एरर प्लस एरर कमी थोडी होणार आहे, एरर प्लस एरर वाढणार आहे ना. पहिल्या दिवशी काहीतरी एरर आला, बरोबर आहे, दुसऱ्या दिवशी काही एरर आला एखादी गोष्ट मोजण्यामध्ये, तर काय होणार आहे, एरर प्लस एररच होणार आहे का मायनस होईल, कमी होईल का, एरर आले तर वाढेल ना, बरोबर आहे. एक नोट लिहून घ्या, इन ऍडिशन अँड सबट्रॅक्शन, इन ऍडिशन अँड सबट्रॅक्शन लिहा, मी लिहित नाही. इन ऍडिशन अँड सबट्रॅक्शन propagation of error is find out by is find out by is find out by only adding is find out by only adding given values of error is find out by adding, okay, only adding गिवन व्हॅल्यूज ऑफ एरर्स, बरोबर आहे. ज्या काय व्हॅल्यूज दिलेल्या एरर्सच्या त्यांना ऍड करूनच आपल्याला काय भेटणार आहे, तर एरर किती स्प्रेड झाला हे करणार आहे. ऐका व्यवस्थित, कसं काढणार आपण प्रोपोगेशन ऑफ एरर, ज्या काय आता मी लिहितोय, ठीक आहे, ह्या काय एरर्स व्हॅल्यू, ह्या काय एरर्स व्हॅल्यूज, बरोबर, पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी मोजलेल्या, ही पण आणि ही पण, बरोबर. तर मग काय, ह्यांना ऍड करूनच आपल्याला आन्सर भेटणार आहे, बरोबर. नेहमी काही असू द्या प्रोसेस, एरर नेहमी ऍड करूनच भेटणार आहे, बरोबर, ऍड करूनच भेटणार. कसं काय, मग ह्या दोघांना मी ऍड केलं तर ह्यांच्यातली एक सांगतो, ही काय झाली तुमची ऍक्च्युअल व्हॅल्यू, ठीक आहे, ऍक्च्युअल व्हॅल्यू ऑफ एरर, बरोबर आहे. पॉइंट मध्ये कोणी जास्त लक्ष देतं का, नाही देत, बट आपण देतो कारण की आपल्याला फिजिक्स शिकायचं, बरोबर. ऍक्च्युअल 4.2 आणि 3.2 आहे. मग हे प्लस मायनस काय सांगते तुम्हाला, हा प्लस मायनस काय सांगतोय 0.2 प्लस मायनस 0.3 की इतका कमी किंवा जास्त एरर असू शकतो, बरोबर. प्लस मायनस 0.2 प्लस मायनस 0.3 काय, तर पहिल्या दिवशीचा हा होता 4.2 प्लस मायनस 0. पहिल्या दिवशी 4.2 ह्या एरर मध्ये थोडं जास्त किंवा थोडं कमी असं मेजरमेंट झालं, असं त्या रिपोर्ट वाल्यांनी सांगितलं. इंडस्ट्रीमध्ये जो काम करतो त्याने रिपोर्ट कार्डवरती लिहिलं की मी लेंथ मोजली त्या रॉडची किंवा त्या काहीतरी मशीनची, तर मला समजलं 4.2 ही ओरिजिनल लेंथ त्याची. बट कधी कधी काय होते, माझ्याकडून चूक होते,
कधी मी जास्त मोजतोय 4.2 पेक्षा, कितीनं जास्त मोजतोय तर 0.2 न, बरोबर. म्हणजे 0.2 जास्त म्हणजे 4.4, आणि कधी काय होते माझ्याकडनं -0.2 म्हणजे कमी होऊ लागले माझ्याकडे, म्हणजे किती फक्त 4 पॉईंट. म्हणजे जो एरर आहे पहिल्या दिवशीचा हा 4.0 ते 4.4च्या मधात आहे. म्हणजे ऍक्च्युअल लेंथ वायरची किती तर ह्यांच्या मधात. एक्झॅक्ट आहे का नाही, म्हणून माहित नाही एक्झॅक्ट, म्हणून तो काय एरर आहे, बरोबर. म्हणून तो काय एरर, म्हणून ह्याला म्हणतात प्लस. मग इथे पण कसं, दुसऱ्या दिवशी मी ज्यावेळेस मोजलं, दुसऱ्या रिपोर्टर आला लिहिणारा, ठीक आहे, त्याने बघितलं तर 3.2च भरली रॉडची लेंथ. तो म्हणते 3.2 आहे, बट कधी कधी मेजरमेंट मध्ये 0.3 जास्त होऊ लागले, कधी कमी होऊ लागले. ऍक्च्युअल एरर किती. मग तिसरा माणूस आला, आता त्याला म्हणलं यार पहिला माणूस असा म्हणतो, दुसरा माणूस असा म्हणतो, मग काय करायचं, कोणावर भरोसा ठेवायचा. मग तो काय करतो, प्रोपोगेशन बघतो की एरर किती पसरला 2 दिवसामध्ये. त्या वायरची त्या रॉडची लेंथ ही कितीनं पसरली, आधी जास्त होती, नंतर कमी झाली असेल, काहीतरी कमी, काहीतरी प्रोसेस असेल, कट करायचंय, बरोबर. कट केल्यानंतर किती लेंथ असायला पाहिजे, 3.0 असायला पाहिजे होती, 3.2 भरू लागली, जास्त कधी कमी असं. तिसऱ्या दिवशीचा माल आला, मग त्याला विचारलं, इंडस्ट्रीवाल्या माणसाला, मॅनेजरने विचारलं की सांगा याच्यामध्ये एरर किती आहे, किती पसरू लागला एरर दोन्ही दिवसामध्ये. तिसऱ्या दिवशी तुम्ही जो काय वायर होता तो पॅक करून पाठवून देणार आहे, तिसऱ्या दिवशी कोणी मोजत नाहीये असं समजून चाल, ठीक आहे. बघा मग इथे 4 पॉईंट, ही पहिली व्हॅल्यू, ही दुसरी व्हॅल्यू, कॅमेरा चालू आहे. समजलं. मग प्रोपोगेशन कसं होतं एररचं, कसा पसरणार आहे. तर मग काय करू आपण अशा वेळेस, 4.2 प्लस मायनस 0.2 आणि 3.2 प्लस मायनस 0.3, बरोबर. ह्यांच्यामध्ये काय करू आपण, ऍडिशन करून टाकू. हा एरर होता ऍक्च्युअल मध्ये, ठीक आहे. 4.2 ते 3.2 ह्यांची ऍडिशन किती होऊन जाईल, 7.4, ठीक आहे, 7.4. आणि हा 0.2 आणि हा 0.3 ह्यांना ऍड केलं तर किती होऊन जाईल, 0.5. ह्यांना ऍड केलं तर किती होऊन जाईल, 0.5. क्लिअर. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये जो एरर आहे तो हा एवढ्या जागेमध्ये पसरला, बरोबर. 4.2 आणि 3. कारण की हा पण ते एरर आहे ना, 4.2 हा पण काय एरर आहे. त्या लेंथची तुम्ही म्हणत असाल की आता तुम्ही तर म्हटले की वायर होता, रॉड होता, त्याची लेंथ इतकी, 4.2 पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी 3.2 भरली, कट झाला, ते सोडा, ठीक आहे. उदाहरण दिलं मी फक्त. 4.2 पहिल्या दिवशी एरर असेल काहीतरी, समजून घ्या आता हा पेन पहिल्या दिवशी मी मोजली 4.2, दुसऱ्या दिवशी मी मोजली 3.2, बरोबर आहे. एरर किती, 3.2 इतका, 3.2 इतका, 4.2 इतका, एवढा एरर भरू लागला आता, बरोबर आहे. म्हणजे काय लागला, ऍड होऊ लागला एरर. पहिल्या दिवशीचा एरर, दुसऱ्या दिवशीचा एरर, पहिल्या दिवशीचा एरर, दुसऱ्या दिवशीचा एरर, ऍड होऊ लागलाय. एरर्स काय होत आहे, ऍड होत आहे. मी मोजत नाहीये, मी एरर मोजतोय. रॉड असेल मे बी एवढी असेल, इथून या पॉइंट पासून तर इथपर्यंत, ह्या टोकापर्यंत रॉड आहे, लेंथ मोजतोय, बट हो काय लागला ऍक्च्युअल मध्ये, इथून पुढे मोजत असताना ह्या भागातून एवढी करेक्ट मोजली, इथून तर इतकी करेक्ट मोजली, फक्त इथे गडबड होऊ लागली. आता या भागामध्ये कधी 4.2 मोजता येत आहे, कधी 3.2 मोजल्या जाते, एवढं करेक्ट आहे. एरर इथे येऊ लागला, म्हणून पहिल्या दिवशीचा एरर, दुसऱ्या दिवशीचा एरर आपण काय करू, ऍड करू. पहिल्या दिवशीचा एरर, दुसऱ्या दिवशी एरर आपण काय करू, ऍड करू. म्हणजे एरर हा किती येतो, 7.4, बरोबर, प्लस मायनस 0.5, प्लस मायनस 0.5. आता मी तुम्हाला एक छानसं उदाहरण देतो, ज्याच्यावरतून तुम्हाला कळेल, ठीक आहे. बघा आता ह्याच्यामध्ये एक डेफिनेशन आहे, ठीक आहे. एरर्स आर ऑलवेज ऍडेड, बरोबर. हे तर लिहिले तुम्ही, एरर्स आर ऑलवेज ऍडेड इन केस ऑफ ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. हे लाईन लिहून टाका, एरर्स आर ऑलवेज ऍडेड, बरोबर आहे. एरर्स आर ऑलवेज ऍडेड इन केस ऑफ ऍडिशन अँड सबट्रॅक्शन, इन केस ऑफ ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. ओके, क्लिअर इथपर्यंत. बघा हे पहिलं उदाहरण. दुसऱ्या उदाहरणासाठी बघा, 1.2 प्लस मायनस 1.2 प्लस मायनस 0.3 अँड 1.4, काही पण घ्या व्हॅल्यू, ठीक आहे. 1.4 मायनस 0.4, बरोबर आहे. आता मी विचारलं ह्यांच्यामध्ये जो एरर आहे हा टोटल किती, ठीक आहे. एरर किंवा रिझल्ट, ठीक आहे. एररचा रिझल्ट काय म्हणू आपण त्याला, एररचा जो रिझल्ट आहे हा कसा रिप्रेझेंट करा, ठीक आहे. क्वेश्चन लिहून घ्यायच्या खालीच, हाऊ यू विल रिप्रेझेंट error in given value. How you will represent error
रिप्रेझेंट रिप्रेझेंट एरर इन गिवन व्हॅल्यूज. ओके, आता दोन व्हॅल्यूज आहे. काय करू मग आपण एरर्सला ऍड करू. एरर्सला काय करू तर ऍड करू. 1.2 आणि 1.4 ऍडिशन केली तर किती येईल? ऍडिशन केली तर किती येईल? 2.6. ऍडिशन केली तर किती येईल रे? 2.6 आहे, बरोबर आहे. 2.6 प्लस मायनस 0.3 प्लस 0.4 0. ह्याच्यात काय अवघड आहे का? नाही, एकदम इझी टॉपिक आहे. ठीक आहे, हे जरी नसेल समजलं तर जास्त आपण ऍक्च्युअल मध्ये प्रॉब्लेम्स घेऊन त्यावेळेस समजेल काय करायचंय मला, बरोबर आहे. काही एवढं अवघड नाहीये. तुम्हाला साधी गोष्ट होती, मला तर असा मूडच गेलाय तुमचं ते सांगायचं ज्यावेळेस तुम्ही म्हणले की हे झालं. नवीन नवीन आत होत असेल ठीक आहे, अभ्यास करा. फक्त काही येत नसेल तर डाऊट्स विचारत चला. 2.6 प्लस मायनस 0.7 करेक्ट आहे. 2.6 प्लस मायनस 0.7 ह्यालाच आपण असं म्हणतो. 2.6 काय झाली? ओरिजिनल व्हॅल्यू XM प्लस मायनस काय तर चेंज इन ओरिजिनल व्हॅल्यू, बरोबर. करायचं आपण ह्याला ऍब्सोल्यूट एरर म्हणजे डेल्टा एक्स, बरोबर आहे. हा काय झाला? चेंज झाला. डेल्टा म्हणजे काय म्हणलं मी तुम्हाला? चेंज म्हणायचं. डेल्टा म्हणजे काय म्हणायचं? चेंज म्हणायचं, बरोबर आहे. प्लस मायनस 0.7 प्लस मायनस 0.7 असंच काय केलं. आता एरर प्रत्येक सर तुम्ही तर प्रत्येक वेळेस ऍडच करू लागले. तुम्ही आता कधी मायनस बी होऊ शकतो. काय म्हणतोय? कधी मायनस बी होऊ शकतो. समजा 1.2 आहे. आता हे बघा, एक लक्षात घ्या, पहिल्या प्रॉब्लेम मध्ये मी सांगितलं नाही, बट इथे नीट ऐका. 1.2 प्लस 1.4 2.6 0.3 प्लस 0.4 0.6 0.7 ब्ला 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 ब्ला. ठीक आहे, आता ही काय तर मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ काय ही एरर. व्यवस्थित लक्षात ठेवा ही गोष्ट. काय मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ एरर. एरर हा याच्या मध्यात असणार. ठीक आहे, 2.6 ते 0.7 ह्याच्या मध्यात असणार. म्हणजे तिसऱ्या दिवशी जो रिपोर्टर आलता ना चेक करणारा, त्याने सांगितलं पहिल्याने हे मोजलं जाऊ द्या, दुसऱ्याने हे मोजलं जाऊ द्या. ऍक्च्युअल जो एरर आहे हा यांच्या मध्यात आहे. 2.6 प्लस मायनस 0.7 याच्या वरती जाऊ शकत नाही. याच्या आतमध्ये असू शकतो, आपल्याला काही घेणं नाही. किती असू शकतो? कसं काय? आतमध्ये पण असू शकतो. समजा एखादा आला इंडस्ट्री, एखादा माणूस आला आणि तो म्हणला 1.2 प्लस 0.3. ठीक आहे, 1.2 प्लस मायनस 0.3, बरोबर आहे. प्लस मायनस 0.3. आता त्याने काय केलं? आता ह्याच्यामध्ये जो एरर आहे, बरोबर, तो समजून घ्या. 1.2 ह्याला ऍड केलं 1.2 आणि ऍड केला रिझल्ट. ठीक आहे, रिझल्ट काय केला? ऍड केला, म्हणजे एरर ऍड केला त्याने, जास्त मोजला. ठीक आहे, 1.5 झाला. हा काय झाला? 1.5 झाला एरर, बरोबर आहे. आणि ज्यावेळेस एक दुसराला 1.4 प्लस मायनस 0.4, बरोबर आहे, त्याने काय केलं? कमी मोजला. 1.4 मधून 0.4 गेला, म्हणजे इथे किती उरले? 1.0. किती उरले आता इथं? 1.0. करेक्ट आहे. इथे किती उरले? 1.5. इथे किती उरले? 1.0. तर मग अशा वेळेस एरर किती झाला मग आता? 1.5 प्लस 1, 1.5 प्लस 1 किती लागले मग टोटल एरर? 1.5 प्लस 1 किती झाला एरर? 2.5. एरर किती झाला? 2.5. आणि असं काय झालं? इकडे तर 2.6 होती ओरिजिनल व्हॅल्यू, 2.6 इथे 2.5 ला कमी आला ना. आता काय झाला? कमी आला. तर असं का झालं? कारण की आपण एक व्हॅल्यू इथे मायनस पकडली. मे बी रिझल्ट कमी असू शकतो, बट मॅक्सिमम किती असू शकतो तर इतका. 2.6 मध्ये प्लस जर कधी 0.7 केले, प्लस 0.7 केले तर किती होऊन जाते? 7 6 13. ठीक आहे, 3.3, बरोबर. म्हणजे ही काय मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ एरर आहे, बरोबर. 3.3 समजून घ्या. व्हॅल्यू ऑफ एरर इज एक्स, बरोबर. व्हॅल्यू ऑफ एरर इज एक्स. कमी केले 2.6 मधून तर किती येईल रे? 1.9. म्हणजे 1.9 ते 3.3 याच्यामध्ये तुमचा काय असणार? ऍक्च्युअल मध्ये एरर. काय असणार ऍक्च्युअल मध्ये एरर? ऍडिशन सबट्रॅक्शन साठी सेम प्रोसेस. ऍडिशन सबट्रॅक्शन साठी काय सेम प्रोसेस. मी जास्त डिस्कस करत नाही याच्याबद्दल, कारण की ज्यावेळेस ऍक्च्युअल मध्ये प्रॉब्लेम घेईल ना, ज्यावेळेस मी प्रॉब्लेम घेईल त्यावेळेस तुम्हाला समजेल की नेमकं मला काय म्हणायचंय. ठीक आहे, मला काय म्हणायचं म्हणजे तुम्हाला काय करायचं रे? गिवन व्हॅल्यू मध्ये समजून घ्या. आपण व्हॅल्यू लिहिली अशा, बरोबर. 3 प्लस मायनस 0.2 अँड 4 प्लस मायनस 0.2 समजा असं लिहिलं, बरोबर आहे. आपल्याला काय करायचंय? चेंज इन एरर. एक्स काय तर एरर समजून घ्या, व्हॅल्यू एररची. आणि हा डेल्टा काय असतो? चेंज. डेल्टा काय असतो? चेंज असतो. आपल्याला काय करायचंय? चेंज इन एरर. काय करायचंय?
चेंज इन एरर, बरोबर आहे. मग चेंज इन एरर कसा निघेल हे इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. डेल्टा ए प्लस डेल्टा बी. आता मला सांगा ह्यांच्यामध्ये चेंज होणारी व्हॅल्यू कोणती आहे? ह्या दिलेल्या व्हॅल्यूज मध्ये चेंज होणारी व्हॅल्यू कोणती आहे? त्या आधीचं नसेल समजलं तर नो प्रॉब्लेम, ठीक आहे. एवढं तर समजलं आपण ज्या काय व्हॅल्यूज काढतोय त्या कोणत्या काढतोय? एरर्सच्या मॅक्सिमम, ठीक आहे. मॅक्सिमम त्याच्या खाली असू शकते बट त्याच्या वरती नाही जाऊ शकत, ठीक आहे. समजा एखादा एरर, समजा चेंज होणारा एरर 5.5 आला, एखादा म्हणे 5.5 आहे, 5.2 आहे, 5.3 आहे, लक्ष द्यायचं का? असू दे, मग आहे बट मॅक्सिमम किती एरर येऊ शकतो? 5.5. हे आधीचं म्हणणं होतं, ठीक आहे. आता याच्यावरती लक्ष द्या. चेंज इन एक्स, ठीक आहे. एक्स काय तर एरर व्हॅल्यू, ठीक आहे. एरर व्हॅल्यू जी काय होते पसरते, प्रोपगेट होते. काय होते? प्रोपगेट. मग सांगा ही पहिली व्हॅल्यू, ही दुसरी व्हॅल्यू, म्हणजे आपण याला म्हणू ए, ह्याला काय म्हणू ए, आणि याला म्हणू बी, बरोबर आहे. 3 प्लस मायनस 0.2 ए, 4 प्लस मायनस 0.2 बी, बरोबर. चेंज इन ए, मग ह्या ए मध्ये चेंज होणारी व्हॅल्यू कोणती आहे? कोणती व्हॅल्यू? 0.22. कोणती आहे? 0.2. आणि ह्याच्यामध्ये व्हॅल्यू कोणती चेंज होते? ह्याच्यामध्ये पण 0.2. आता तर समजलं कोणता एरर चेंज होतोय, म्हणून याला प्लस मायनस म्हणतात, बरोबर आहे. म्हणून याला काय म्हणतात? प्लस मायनस म्हणतात. ऍड केलं तर काय? 0. टोटल एरर किती असू शकतो? टोटल एरर किती असू शकतो? 0.4, बरोबर आहे. म्हणजे टोटल चेंज इन एरर किती आहे? 0.4. हे झालं कधी? ऍड केलं. एखाद्याने जर का समजा कमी मोजलं, ठीक आहे, सबस्ट्रॅक्शन समजा आता आपण, ठीक आहे, सबस्ट्रॅक्शन समजू, ठीक आहे. म्हणजे जी व्हॅल्यू काढायची आपल्याला x इज टू a मायनस बी, काय करायचंय? a मायनस बी. हा तर a प्लस बी झाला, ठीक आहे. x इज टू a प्लस बी. फक्त आपण काय काढलं? त्यांच्यातला चेंज काढला, म्हणून डेल्टा म्हटला. म्हणून काय म्हटलं मी? डेल्टा. चेंज इन एरर. x काय? एररचे, फक्त तिथे मी चेंज इन एरर काढला, बरोबर. आता इथं मायनस जरी करतोय म्हणून असं करायचं का आता? चेंज इन a मायनस चेंज इन b? नाही. एरर कसं काय रिड्यूस होईल रे? ह्याच्यात एकदा एरर 0.2 आला, ह्याच्यात एकदा 0 एरर वेगळा आला, तर मग काय कमी करणार का तुम्ही? एरर ऍडच होणार ना. एरर ऍडच होणार, वाढणारच ना, बरोबर. डेल्टा ए इथे पण किती होता? 0.2. म्हणून इथे काय आपण प्लसच म्हणू. जरी ही इथे मायनस करतोय तरी एरर काय होणार आहे? वाढणारच आहे. एरर काय होणार आहे? ऍड. म्हणून आपण लिहिलं होतं एरर्स कॅन बी ऍडेड, बरोबर, इन ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. 0.2 इथे पण काय? 0.2. क्लिअर इथपर्यंत? एखाद्यानं काय केलं, समजा आता 4.02 होता, बरोबर, चेंज इन ए. 0.2 च्या ऐवजी काय घेतला? 1 घेतला, तर मग इथे एरर किती झाला? 0.1. चेंज इन एक्स, बरोबर, चेंज इन एक्स, चेंज इन एक्स, चेंज इन एक्स. काही अवघड आहे का? नाही. समजू शकते इथपर्यंत? चेंज इन ए, चेंज इन बी असं म्हणतोय मी किती वेळचं. हा ऍक्च्युअल मध्ये रिझल्ट आहे, बरोबर. एरर्स ऍड होऊ लागले. काय होऊ लागले? एरर्स तर ऍड होऊ लागले. 3.02. एखाद्याने समजा ही व्हॅल्यू जी आहे ही 3.2 मोजली, बरोबर. एखाद्याने ही व्हॅल्यू काय केली? 3.2 मोजली, बरोबर. ह्याला म्हणू आपण ए, याला काय म्हणू? ए ची व्हॅल्यू किती मोजली एखाद्याने? 3.2. शेवटचं एकदम व्यवस्थित पद्धतीने सांगतोय 3.2. आणि एखाद्याने समजा ही व्हॅल्यू 4.00 मोजली, का बरं? तर 4 मायनस 0.2 मी मायनस केली, इथं 3 प्लस 0.2 केलं, तर इथं किती मोजले मी आता? 4 प्लस 0.2, ठीक आहे. मग बी ची व्हॅल्यू किती आली? तर 4 आली, बरोबर. देअरफॉर चेंज इन एरर किती? चेंज इन एरर किती? ह्याच्यातला चेंज इतका आला, बरोबर आहे. चेंज घेऊनच काढली नाही ही व्हॅल्यू आपण, प्लस मायनस काहीतरी घेतलं ना त्यांच्यातलं, किती केलं? प्लस झाला, म्हणजे चेंज झाला. ऍक्च्युअल व्हॅल्यू होती 3, त्याच्यात चेंज किती झाला? तर 3 प्लस 0.2 चेंज झाला एक प्रकारचा. याच्यामध्ये किती होती ऍक्च्युअल व्हॅल्यू? 4. किती चेंज झाला? मोजल्यावरती मायनस झाले, मायनस 0.2 म्हणजे फक्त 4, बरोबर आहे. म्हणजे ही व्हॅल्यू काय झाली आता? चेंज इन ए, चेंज इन बी. आणि एरर्स कसे असतात? नेहमी ऍड होणारे. चेंज इन ए, चेंज इन बी म्हणजे किती रे? 3.2 प्लस 4.00 म्हणजे किती? 7.2 इतका काय त्याच्यामध्ये चेंज आहे. इतका काय त्याच्यामध्ये चेंज आहे, बरोबर. इतका काय असेल त्याच्यामध्ये चेंज. तुम्ही असे म्हणू शकता शॉर्टकट मध्ये, ठीक आहे. असे म्हणू शकता काय? चेंज इन ए आहे, बरोबर. चेंज इन ऍक्च्युअल मध्ये किती चेंज झाला याच्यामध्ये? 0.2. ऍक्च्युअल मध्ये किती चेंज झाला याच्यामध्ये? 0.2. आणि याच्यामध्ये किती चेंज झाला? मायनस 0.2. म्हणजे तो पण एक प्रकारचा काय? तो पण एक प्रकारचा काय? एरर आहे, जो की ऍड होणार आहे, म्हणजे 0.4. म्हणजे चेंज इन ए, चेंज इन बी असं म्हणू, त्यास तुम्ही फक्त एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. चेंज म्हणजेच काय? 0.2, 0.2. इथं कोणी 0.4 लिहिलं तर इथं पण 0.4 येईल आणि याचा 0.6 येईल.
चेंज म्हणजे कोणती, जी प्लस मायनस नंतर लिहितोय ना ती चेंज. एवढं तर समजलं. जा दे, बाकीचं नसेल समजलं तर नो प्रॉब्लेम सर. काय सर, पहिले सगळे बाउन्सर गेलं, सगळं बाउन्सर गेलं, मान्य आहे मला. ठीक आहे गोष्ट सिंपल रे, म्हणून थोडंसं काय होतं तुम्हाला बी समजायला जड जाईल. एकदम सिंपल. आता ह्याच्यातलं मी म्हणलं तुम्हाला 31 प्लस मायनस 0.5 ह्याच्यात सांगा चेंज होणारी व्हॅल्यू कोणती आहे, तर तुम्ही सांगू शकता ही आहे. बरोबर, ही कशी व्हॅल्यू आहे, चेंज. बरोबर, 31 मध्ये एरर हा एक तर वाढू शकतो किंवा कमी येऊ शकतो, बट मॅक्सिमम एरर किती असणार, 31.5. याच्यापेक्षा जास्त एरर येणार आहे का, नाही. मॅक्सिमम व्हॅल्यू मी प्लस केली असेल ना, मॅक्सिमम व्हॅल्यू किती, तर 31.5, आणि मिनिमम व्हॅल्यू किती, 30.5. मिनिमम व्हॅल्यू किती, 30. म्हणजे या 30.5 ते 31.5 च्या मधातच तुमचा काय असणार आहे, एरर असणार आहे. क्लिअर आहे, यांच्या मधातच तुमचा काय असणार आहे, एरर असणार आहे. समजलं मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ एरर काय. आता एक उदाहरण घ्या. ठीक आहे, 10वी पास करून आले सगळे का, कॉफ्या पास कॉफ्या देऊन आले सगळे, कॉफ्या बघून, ठीक आहे, आले नाही ना सगळे, तर मग हे माहित असेल तुम्हाला हे काय, कहीं पे तो पढ़ा है सर, अब याद नहीं आ रहा, बात गई रात गई सब भूल जाओ, रात गई बात गई सर, हो बात गई रात गई नहीं. ठीक है, ऐसा क्या. समजा हा रेजिस्टर ए आहे, ठीक आहे, नाही सर आम्ही रेजिस्टर 1 असं शिकलो, बर रेजिस्टर 1 आणि हा रेजिस्टर 2. ठीक आहे, रेजिस्टर ह्याच्यावरतून समजेल. ठीक आहे, आधीच आहे इझी, फक्त सांगण्याची मेथड वेगळी असते. फक्त दोनच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्याच्यामध्ये, एरर हा मॅक्सिमम कधी असतो, आणि आपण चेंज व्हॅल्यू, चेंज कोणती होते व्हॅल्यू ती कोणती मोजतो. ह्याच्यामध्ये 3 प्लस मायनस सरबत झाला था 0.2, ह्याच्यामध्ये चेंज होणारी व्हॅल्यू कोणती, तर 0.2. मॅक्सिमम एरर किती, तर 3.2. समजलं, ऍड केलं तर मॅक्सिमम एरर, चेंज होणारी व्हॅल्यू कोणती, तर 0.2. ठीक आहे, R1 ची व्हॅल्यू समजा आता मोजताना त्यांनी अशी मोजली 1 ओहम. ठीक आहे, 1.2 प्लस मायनस, रेजिस्टर एकदम बारीक असतो. बरोबर, मोजताना त्यांनी 1.2 मायनस प्लस मायनस 0.3 अशी मोजली. ठीक आहे, 1.6 घ्यायचे, 1.6 ओहम. ठीक आहे, चला ओहम सर, ओहम पण असतं ना, बरं. ठीक आहे, R2 मोजताना याची व्हॅल्यू त्यांनी मोजली समजा 2.4 प्लस मायनस 0.1. ठीक आहे, अशी मोजली. देन फाइंड आउट आर इक्विव्हॅलेंट, काय म्हणतात त्याला, इक्विव्हॅलेंट म्हणजे टोटल ऑफ गिवन रेजिस्टर्स, आता याच्यावरून एक समजू शकतो तुम्हाला, प्लस मायनस, इथे पण प्लस मायनस असं काहीतरी केलंय म्हणजे तो एरर आहे. प्लस मायनस असं काहीतरी केलंय म्हणजे तो काय रे, एक प्रकारचा एरर आहे. तो काय, एक प्रकारचा एरर. करेक्ट आहे, एक प्रकारचा काय तो एरर. तुम्ही एक होमवर्क साठी प्रॉब्लेम घ्या वाटलं असतं, मी हा तर सॉल्व्ह करतो तोपर्यंत तुम्ही होमवर्क साठी लिहून घ्या. तर प्रॉब्लेम असा आहे आता होमवर्क साठी तुमच्याकडे, इन गिवन रेजिस्टर, बरं नंतर लिहायचा, पहिले हे आधी सांगतो, नंतर परत मस्त जागा कुठे सोडू, किती सोडायचे काय सोडायचे, पहिले असं लिहून घ्या. ठीक आहे, काय करण्याचं, इक्विव्हॅलेंट रेजिस्टरचा फॉर्म्युला, इक्विव्हॅलेंट रेजिस्टरचा फॉर्म्युला काय असतो रे, आर इक्विव्हॅलेंट. आता हे रेजिस्टर्स कसे सिरीज मध्ये, ठीक आहे, हे रेजिस्टर्स कसे सिरीज मध्ये असल्यावर आर इक्विव्हॅलेंट काय बनतो, आता दिवसच बोरिंग आहे, R1 प्लस R2. आणि हे कधी रेजिस्टर्स कसे असतील तर सिरीज मध्ये, एक समांतर जोडणी असं काही मला माहित नाही का, एक रेषीय आणि एक समांतर असं घेतलं, प्लस सिरीज मध्ये म्हणतात ना, हा R1 आणि हा R2 एकमेकांना सरळ जोडले म्हणजे कसे सिरीज मध्ये. पॅरलल असतं तर काय असं लिहिलं असतं, पॅरलल असतं तर कसं लिहिलं असतं आपण, हा झाला इथे एक रेजिस्टर, इथे एक रेजिस्टर, R1 R2. बरोबर आहे, याचा आर इक्विव्हॅलेंट कसं काढतो आपण, 1/R1 प्लस 1/R2, 1/R1 प्लस 1/R2. ते पॅरललचं जाऊ द्या, ते जाऊ द्या. इथे सांगा आर इक्विव्हॅलेंट मी कसा काढू, R1 प्लस R2. सिरीज मध्ये असेल तर काय होतं रे, ऍडिशन. सिरीज मध्ये होत असेल तर ऍडिशन, इकडे पण ऍडिशन होते बट अपॉन मध्ये, इनव्हर्स मध्ये. ठीक आहे, 1/R1 प्लस 1/R2 घेऊ आपण, आपल्याला शिकायचे हे प्रॉब्लेम. सेमीकंडक्टर मध्ये झालं, नंतर कुठे बघतो आपण, करंट इलेक्ट्रिसिटी झालं, तिथे आपण बघतोय आर इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू R1 प्लस R2. तेव्हा तर चांगले महारथी आहे. ठीक आहे, मोठे मोठे तिकडे तर कसं काढू आर इक्विव्हॅलेंट, R1 प्लस R2. ह्याच्यातला काय करायचं आपल्याला, फाइंड आउट आर इक्विव्हॅलेंट ऑफ गिवन रेजिस्टर, बट एरर घेऊन. ठीक आहे, प्लस मायनस दिला म्हणजे एरर घेऊन,
हा एरर ऍड करा, ठीक आहे. हा एरर 1.6 आणि 2.4 हा काय करावं लागेल आपल्याला, ऍड करावं लागेल. काय करावं लागेल, ऍड, ठीक आहे. ऍड करा मग ऍक्च्युअल व्हॅल्यू, ठीक आहे. ही ट्रू व्हॅल्यू लिहिली मी इथं 1.6 प्लस 2.4 म्हणजे इथे किती आली 6 4 10, इथं आला 2 3 4 4.0 ओहम. पण हा खरंच एरर झाला का आता, हा खरंच एरर झाला का, नाही. 4.0 ही तर ऍक्च्युअल व्हॅल्यू आली, बरोबर. आपल्याला एररच्या भाषेमध्ये लिहायचं, ठीक आहे. मी रिझल्ट म्हणतो त्याला, ठीक आहे. रिझल्ट एरर जो आहे ना, रिझल्ट ऑफ एरर, रिझल्ट ऑफ एरर. ऍक्च्युअल व्हॅल्यू आली 4.0, ऍक्च्युअल व्हॅल्यू आली 4.0, बट प्लस मायनस किती, प्लस मायनस किती, प्लस मायनस साठी तुम्ही काय करणार 0.3 आणि हा 0.1 ऍड करणार, ठीक आहे. मॅक्सिमम व्हॅल्यू 0.3 आणि हा 0.1 म्हणजे किती होऊन जाईल रे 0.4, 0.4 करेक्ट आहे. आधी मी ह्या 1.6 2.4 ला ऍड केलं, नंतर हा एरर ऍड केला, म्हणजे मला एररच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करता आलं. म्हणजे हा काय झालं, रिप्रेझेंटेशन ऑफ एरर. लिहू शकता तुम्ही याला रिप्रेझेंटेशन ऑफ एरर. रिप्रेझेंटेशन ऑफ काय झालं रे, हा तर एरर झाला, ठीक आहे. घ्या मग नेक्स्ट क्वेश्चन. इन गिवन फिगर, ठीक आहे, रिप्रेझेंटेशन ऑफ एरर हा ऍड करा. सगळं ऍडच करायचं, ठीक आहे. काही अवघड नाही, तुम्ही डायरेक्टली पण करू शकला, एकदम सिंपल आहे, ठीक आहे. म्हणून मला पण थोडस शॉर्ट मध्ये घेतो मी, जास्त एक्सप्लेन करत नाही, कारण की याच्यामध्ये एक बोरिंग पण आहे, खूप बोरिंग पण आहे. आणि इतकं साधं आहे ना, गिवन आहे, हे गिवन आहे, ऍड करा, ऍड करा, बस. काही नवीन नाहीच नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मग काय सांगा काय नाही असं होऊन जातं. 1.6 2.4 ऍड, बरोबर. 1.6 2.4 काय केला, ऍड केला, 2 3 4, बरोबर. नंतर प्लस मायनस नंतरचा पण रिझल्ट ऍड केला, लिहा. इन गिवन फॉलोइंग फिगर, इन गिवन फॉलोइंग फिगर. आता फॉलोइंग फिगर कोणती, तर ही घ्या, ठीक आहे, हीच घ्या. इन गिवन फॉलोइंग फिगर R1 इज इक्वल टू, इन गिवन फॉलोइंग फिगर R1 इज इक्वल टू घ्या 2 प्लस मायनस 0.2. मी रॅन्डमली देऊ शकतो, बट मला याचा आन्सर माहिती आहे, म्हणून मी चेक करताना चेक करणार आहे. 2 प्लस मायनस 0.2 आणि R2 इज इक्वल टू 4 प्लस मायनस 0.4, 4 प्लस मायनस 0.4. फाइंड आउट, then find out propagation of error, then find out propagation of error for given registers, for given registers, for given registers, ठीक आहे, फॉर गिवन रेजिस्टर्स. तर मग मी याच्यामध्ये म्हटलं असतं, यांच्यामध्ये होणारा चेंज इन एरर किती, यांच्यामध्ये होणारा चेंज इन एरर, चेंज इन एक्स म्हणतोय किंवा चेंज इन एररचा ई घ्या, तुम्ही सांगाल 0.4, तुम्ही सांगाल 0.4. याच्यामध्ये तुम्ही सांगणार 0.4 प्लस 0.2, पटकन सांगणार किती 0.6. तर तुम्ही सॉल्व्ह केलं. समजते ना, साधी गोष्ट. होमवर्क म्हणून म्हणलं तर तुम्ही जरा फोकस करून ऐकला असाल काय म्हणणे नेमकं. आता ह्याच्यामध्ये चेंज इन एरर किती असणार, तुम्ही काय करणार, ऍक्च्युअल व्हॅल्यू चेंज इन एक्स, ठीक आहे, चेंज इन एक्स जाऊ द्या. आधी तर आर इक्विव्हॅलेंट काढा, ठीक आहे, ऍडिशन करा. ऍडिशन करता तुम्हाला समजेल 2 प्लस 4 असं लिहू. आधी 2 प्लस 4 हा झाला 6, तर असं करा 2 प्लस मायनस 0.2 प्लस 4 प्लस मायनस 0.4. बट इथे काय होतं, मायनस येतो दरवेळेस, काय तिथं मायनस. मग याचा अर्थ असा होतो की ह्याच्यात ऍड करायचं का सबस्ट्रॅक्ट करायचं, पण आपण जनरली काय करतो, ही व्हॅल्यू ऍडच करतो, बरोबर आहे. काय करतो, जनरली ही व्हॅल्यू ऍडच करतो. म्हणून आपण काय आणू, 2 प्लस 4 किती झाली 6 झाली. हे झालं आर इक्विव्हॅलेंट, हे झालं ऍक्च्युअल आन्सर रेजिस्टरचं, ठीक आहे, की त्याला 6 ओम. बट मला चेंज इन काय सांगायचंय, रेजिस्टर, ठीक आहे. ह्यांच्यामध्ये चेंज किती होते, तर चेंज काढणं की अवघड नाही, ठीक आहे. पहिल्या व्हॅल्यू समजून घ्या, आता हा ए आहे आणि हा काय आहे, बी आहे. चेंज इन ए प्लस चेंज इन बी, बरोबर आहे. मग ए मध्ये चेंज कोण आहे, कितीचा चेंज झाला, मॅक्सिमम किती असू शकतो 0.2, ठीक आहे. प्लस मध्ये चेंज कितीचा झाला 0.4, म्हणजे किती 0.4, म्हणजे टोटल चेंज किती तर 0.6, म्हणजे चेंज इन आर इक्विव्हॅलेंट किती आला तर 0.6 आला, 0.6 आला. ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये काहीच अवघड नाहीये, काहीही अवघड नाहीये. समजा मी म्हटलं असतं एखादी वायर मोजली, लिहा बरं का. अ मॅन ऑब्झर्व्स द लेंथ ऑफ वायर, अ मॅन ऑब्झर्व्स द लेंथ ऑफ वायर, अ मॅन ऑब्झर्व्स द लेंथ ऑफ वायर.
ठीक आहे. ऑब्झर्व द लेंथ ऑफ वायर असं घ्या 2 प्लस मायनस 0.6 अँड 4 प्लस मायनस 0.4. लेंथ ऑफ वायर मोजली 2 प्लस मायनस 0.6 अँड 4 प्लस मायनस 0.4. करेक्ट आहे. then find out the change in error. then find out change in error for his measurement. तर तुम्ही सांगाल की टोटल एरर जो असणार तो 2 प्लस 4 झाले ऍडिशन झाले, आपल्याला फक्त चेंज इन एरर सांगायचं. ठीक आहे. चेंज इन एरर डेल्टा फॉर चेंज तुम्ही सांगणार पहिल्या क्वांटिटी मधला चेंज प्लस दुसऱ्या क्वांटिटी मधला चेंज. तुम्ही सांगणार चेंज इन एरर पहिल्या क्वांटिटी 0.6 दुसऱ्या क्वांटिटीचा चेंज इन एरर 0.4 म्हणजेच किती तर 1 मीटर इतका चेंज आहे ऍक्च्युअल मेजरमेंट मध्ये. ठीक आहे. ऍक्च्युअल मेजरमेंट मध्ये क्लिअर आहे. चेंज इन एरर काय अवघड आहे का. आता नेक्स्ट हेडिंग द्या मल्टिप्लिकेशन अँड सबस्ट्रॅक्शन. मल्टिप्लिकेशन अँड सबस्ट्रॅक्शन मध्ये मल्टिप्लिकेशन अँड सबस्ट्रॅक्शन मध्ये एरर हा प्रोपोगेट कसा होतो. एरर हा प्रोपोगेट कसा होतो. बरोबर. आतापर्यंत आपण काय केलं, एक क्वांटिटी गिवन आहे दुसरी क्वांटिटी गिवन आहे तर त्याला ऍड करून टाकलं. ठीक आहे. इथे पण आपण ऍडच करणार. ठीक आहे. समजा एखादी क्वांटिटी गिवन आहे x इज इक्वल टू a इंटू बी. आता आपण असं नाही करणार चेंज इन एरर a प्लस चेंज इन एरर b असं नाही करणार. ठीक आहे. ह्याच्यासाठी एक थोडीशी वेगळी मेथड आहे. ठीक आहे. म्हणजे चेंज इन ई लिहू म्हणजे तुम्हाला समजेल चेंज इन एरर ई क्वांटिटी गिवन एरर बरोबर ए बी. तर चेंज इन एरर किती असणार तर चेंज इन ए प्लस चेंज इन बी असंच केलं आपण आतापर्यंत. जी काय चेंज होती पहिल्या क्वांटिटीचा प्लस दुसऱ्या क्वांटिटीचा ऍड केला. करेक्ट. तसं आता मल्टिप्लिकेशन आणि सबस्ट्रॅक्शन साठी थोडीशी वेगळी प्रोसेस आहे. ठीक आहे. हा डेल्टा आला आणि मी बोललो होतो नेक्स्ट चॅप्टर मध्ये हा डेल्टाला आपण पुढे जाऊन डी लिहू. डी म्हणजेच काय तर डिफरन्शिएशन. सॉरी क्या नई चीज है, क्यों डरा रहे हो सर. डरा नहीं रहा बता रहा हूं, ज्यादा टेन्शन मत लो. ठीक आहे. इथे चेंज इन ई आहे ना तर डिफरन्शिएट करताना पण खाली तोच नंबर आकडा लिहा लागतो. आकडा म्हणा किंवा लेटर म्हणा. ठीक आहे. इथे चेंज इन ई तर अपॉन ई, चेंज इन ए तर अपॉन ए, चेंज इन बी तर अपॉन ए. बरोबर आहे. समजा मी म्हटलं एक व्हॅल्यू समजा R1. ठीक आहे. रेजिस्टर घ्या. ठीक आहे. रेजिस्टर आपण समजा ऍडिशन न करता मल्टिप्लिकेशन करतोय R1. बरोबर आहे. R1 ज्यावेळेस रेजिस्टर मोजला. ठीक आहे. हा एक रेजिस्टर आहे R1 आणि हा एक रेजिस्टर आहे R2. असं नसतं सर ते व्यवस्थित करा. चला असं ओके. R1 ज्यावेळेस मोजला त्यावेळेस अशा प्रकारे मोजला गेला अशा प्रकारे 1 पॉइंट. आता जरा सोप्या व्हॅल्यू घेऊ. ठीक आहे. 2.0 प्लस मायनस 2.0 प्लस मायनस 2.0 जाऊ द्या 6 पॉइंट घेता का 2.0 प्लस मायनस घ्या 2.0 प्लस मायनस 1.2. ठीक आहे. 1.2 आणि हा ज्यावेळेस मोजला गेला R2 हा ज्यावेळेस मोजला गेला R2 त्यावेळेस 3.0 प्लस मायनस 0.9 अशा प्रकारे मोजला गेला. बरोबर आहे. आणि त्यांनी सांगितलं आता समजून घ्या R इक्विव्हॅलेंट काढण्याचा फॉर्म्युला जो R इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू R1 प्लस R2 असतो तो फॉर्म्युला आता आपण काय करू मल्टिप्लाय करू. ठीक आहे. काय करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन ना तुम्ही हेडिंग मल्टिप्लिकेशन दिली म्हणून मल्टिप्लाय करू. ठीक आहे. म्हणून टोटल एरर गिवन इन सर्किट इज इक्वल टू बरोबर काय करणार आपल्याला एरर म्हणून आपण त्याला काय म्हणू चेंज इन आर टोटल म्हणू. ठीक आहे. चेंज इन आर टोटल. बरोबर आहे. तुम्ही काय करणार मग आता आपण म्हणतो काय करतो दरवेळेस ऍडिशन प्रत्येक वेळेस काय करतो एरर्स काय होतो आपण ऍड. इथे पण ऍड होणार आहे बरं थोडंसं वेगळ्या मेथडनं. इथे पण काय होणार आहे ऍडच होणार आहे बघ फक्त थोडंसं वेगळ्या मेथडनं. डेल्टा आर समजून घ्या. आता हा काय आपला रिझल्ट आर फॉर रेजिस्टर नाही तर रिझल्ट. ठीक आहे. ही व्हॅल्यू कोणती समजा ए समजण्यासाठी. ठीक आहे. ए आणि ही व्हॅल्यू कोणती तर बी. बरोबर. तर आपण काय आणू चेंज इन ए. बरोबर आहे. चेंज इन ए. तर मी म्हणलं तुम्हाला सांगा ए मध्ये चेंज होणारी व्हॅल्यू कोणती आहे. ए मध्ये चेंज होणारी व्हॅल्यू कोणती तर 1.2. बी मध्ये चेंज होणारी व्हॅल्यू कोणती एररची 0.9. बरोबर आहे. चेंज इन ए डिवायडेड बाय ए. मग मी म्हटलं चेंज होणारी व्हॅल्यू ए मध्ये जर 1.2 आहे तर मी डेल्टा ए म्हटलं. डेल्टा म्हणजेच काय
चेंज इन ए कोण तर 1.2. हा 2.0 काय झाला, फिक्स व्हॅल्यू झाली ती. 2 हा कशी व्हॅल्यू आहे, फिक्स, आणि ती ही व्हॅल्यू आहे, बरोबर. तो हा ए आहे, समजले. म्हणून मी इथे लिहू शकतो फ्रॉम R1, तुम्हाला समजण्यासाठी पहिले उदाहरण म्हणून, फ्रॉम R1 चेंज इन ए इज इक्वल टू 1.2 आणि ए इज इक्वल टू किती 2.0. फ्रॉम R1 म्हणजे हे. ओके. नंतर इकडे फ्रॉम R2, फ्रॉम R2 मध्ये चेंज इन बी सांगा. चेंज इन बी सांगा किती 0.9. फक्त बी सांगा ओरिजिनल व्हॅल्यू, तर ती आहे 3.0. करेक्ट आहे. मग सर आता ऍडिशन कशी करायची, बरोबर. जर कधी मी आतापर्यंत आपला जो फॉर्म्युला होता चेंज इन एक्स वाला, तो काय असायचा, चेंज इन ए प्लस चेंज इन बी असा फॉर्म्युला होता, बरोबर. चेंज इन ए च्या ऐवजी मी चेंज इन ए अपॉन ए लिहिला, चेंज इन ए अपॉन ए लिहिला, बरोबर आहे. मग इकडे पण काय, चेंज इन बी अपॉन बी, चेंज इन बी अपॉन बी. मग इकडे पण तसंच का लागेल. जर कधी इथं चेंज इन आर आहे तर आपल्याला काय करायचंय, रेजिस्टर मध्ये होणारा किंवा टोटल रिझल्ट मध्ये होणारा चेंज. मग ऍक्च्युअल रिझल्ट काहीतरी असेल त्याच्यापैकी इतका एरर आला, हा शोधायचा आहे, बरोबर. इकडे पण चेंज इन ए अपॉन ए प्लस चेंज इन बी अपॉन बी, तर इथे पण काय येईल, चेंज इन आर अपॉन आर. ह्याच्यावरून जर कधी मी विचारलं तुम्हाला चेंज इन आर चा फॉर्म्युला सांगा, ठीक आहे, चेंज इन आर चा फॉर्म्युला सांगा. देअरफॉर चेंज इन आर इज इक्वल टू चेंज इन ए, डायरेक्टली लक्षात ठेवा, ज्यास डिफरन्शिएशन येईल ना त्यास मी सांगेन, चेंज इन बी अपॉन बी. आता हा आर जो खाली होता डिवायडेशन मध्ये होता, तो मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल, तो काय देईल, मल्टिप्लिकेशन मध्ये. म्हणजे हा काय झाला तुमचा आता ऍक्च्युअल फॉर्म्युला कशाचा, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिडेशन मध्ये. जर कधी विचारला चेंज इन एखाद्या दोन क्वांटिटी आहेत त्या काय होत आहे, मल्टिप्लाय होत आहे, तर हा फॉर्म्युला वापरायचा आहे. समजलं. माहिती आन्सर काय काढा बरं का, सगळ्या व्हॅल्यूज तर तुम्हाला माहितीच. देअरफॉर, आणि समजून घ्या टोटल रेजिस्टन्स, चला तुम्ही सांगा, चेंज इन आर अपॉन आर, खाली काय असतो रे, अपॉन आर असतो, तो तिकडे नेला, बरोबर. मी लिहून दाखवतो वाटलं, चेंज इन आर अपॉन आर, चेंज इन ए, चल जातं आर तुम्हाला समजून येईल, आर मी इकडे होता तो तिकडे नेला म्हणजे मल्टिप्लाय केला. चेंज इन ए किती 1.2, ह्याच्यातूनच समजतं, बरोबर. 1.2 डिवायडेड बाय 1.2, फक्त ए किती 1.2 चा फक्त ओरिजिनल व्हॅल्यू म्हणजे ए किती तर 2, किती 2, बरोबर आहे. चेंज इन बी किती, ह्याच्यामध्ये चेंज इन बी किती 0.9 डिवायडेड बाय 0.8, ठीक आहे 0.8 डिवायडेड बाय त्याची व्हॅल्यू 3, त्याची व्हॅल्यू 3 इंटू मग आता हा आर काय तर टोटल रेजिस्टन्स, ठीक आहे, याला आपण आरटी म्हणू. त्या टोटल रेजिस्टर मधला, टोटल रेजिस्टर नाही रे, टोटल रेजिस्टन्स, ठीक आहे. आपण खूप डीप मध्ये बोलू याच्यावरती. सेमीकंडक्टर खूप मोठा टॉपिक आहे, खूप शिकायला भेटतं त्याच्यात इलेक्ट्रॉनिक्स. टोटल रेजिस्टन्स मध्ये इतका चेंज आहे, चेंज इन आर, बरोबर. टोटल व्हॅल्यू मध्ये किती चेंज होतोय हे कसं करणार, चेंज इन आर काढल्यावर. मग आरटी आपण तिकडे नेला, टोटल रेजिस्टर, बरोबर आहे, आरटी. तो टोटल रेजिस्टन्स किती भेटेल, टोटल रेजिस्टन्स किती भेटेल. जर कधी मी असं जोडलेलं असते, तुम्ही याचं टोटल रेजिस्टन्स कसं काढलं असतं, टोटल रेजिस्टन्स कसं काढलं असतं, आर टोटल, तर तुम्ही काढलं असतं R1 प्लस R2, R1 प्लस R2. आणि असं काढण्यासाठी तुम्ही कोणत्या व्हॅल्यूज ऍड कराल, कोणत्या व्हॅल्यूज ऍड कराल तर ह्या 2.0 आणि 3.0, कारण त्या ओरिजिनल व्हॅल्यूज आहेत, त्या काय ओरिजिनल व्हॅल्यूज. मग हे काय तर ते चेंजिंग व्हॅल्यूज आहेत, त्या काय सांगताय एरर, त्या काय सांगताय एरर, कोणत्या प्लस मायनस नंतरच्या. म्हणजे टोटल रेजिस्टन्स किती येईल 2.0 प्लस 3.0 किती आला 5.0, म्हणजे हा काय झाला आरटी, हा काय झाला आरटी. मग इथं मी विचारलं असतं आरटी ची व्हॅल्यू काय, तर तुम्ही काय सांगितली असती 5. आरटी ची व्हॅल्यू इथे किती आली तर 5 आली, करेक्ट आहे. मग याला भाग द्या, ठीक आहे, याचं डिवायडेशन करा. 1.2 डिवायडेड बाय 2 6 येईल, म्हणजे 0.6. इथे किती येईल 0.3 इंटू किती रे तर 5. मग टोटल चेंज इन आर, टोटल चेंज इन आर किती 0.9 इंटू 5, म्हणजे टोटल चेंज इन आर किती आला 4.5 ओम असेल तो होम, जे काही युनिट असेल ते युनिट. क्लिअर आहे, सिंपल होता मल्टिप्लिकेशन ऍडिशन वाला. फक्त आपण काय केलं R1 प्लस R2 म्हणायचो, ते पण केलं, टोटल आर पण काढला, बरोबर. टोटल आर पण काढला आपण, आरटी 5 आला. कसा आला तर ओरिजिनल व्हॅल्यूजची ऍडिशन करून, ओरिजिनल व्हॅल्यूजची काय केली आपण ऍडिशन. क्लिअर आहे.
क्लिअर पर्यंत? ह्याच्यापेक्षा एक आणखीन इम्पॉर्टंट उदाहरण किंवा तुम्हाला समजेल असं उदाहरण, बरोबर? समजा एखादा बॉक्स आहे, काय एखादा समजा बॉक्स आहे आणि त्या बॉक्सचा आपल्याला काय दिलेलं आहे, लेंथ आणि ब्रीथ दिलेली आहे, ठीक आहे? हा बॉक्स आहे, ठीक आहे? ह्या बॉक्सची आपल्याला लेंथ दिलेली आहे, नाही सर खाली असते का लेंथ, इथे लेंथ घ्या आणि इथे ब्रीथ घ्या, ठीक आहे? लेंथ आणि ब्रीथ, लेंथ दिलेली समजा आपल्याला, लेंथ घ्या 3.0 प्लस मायनस 2.7, बरोबर? काय तर मीटर, काय तर मीटर. आणि ब्रीथ, ठीक आहे, ही झाली याची लेंथ आणि ब्रीथ आडवी. ब्रीथ घ्या समजा 4.0 प्लस मायनस 3.6, ओके? देन फाइंड आउट, देन क्वेश्चन लिहून घ्या, देन फाइंड आउट एरिया ऑफ द बॉक्स विथ नीट representation of error. एरर येतो शेवटचा, ठीक आहे? काय लिहिलं परत विचारसा, विथ नीट रिप्रेझेंटेशन ऑफ एरर. तर कसं करणार तुम्ही आता, काय सांगायचं आपल्याला, फाइंड आउट एरिया, काय सांगायचं आहे, एरिया सांगायचा, बट कसा, एररचं रिप्रेझेंटेशन करून. एरिया सांगायचा बट कसा, एररचा रिप्रेझेंटेशन करून. पहिले ते एरिया काढा, काय असतो एरिया ऑफ, आता हा बॉक्स आहे म्हणजे स्क्वेअर आहे, ठीक आहे? बॉक्स आहे म्हणजे हा काय स्क्वेअर आहे, एरिया, बरोबर आहे? एरिया काय असतो एखाद्या स्क्वेअरचा, ठीक आहे? काय असतो, लेंथ इंटू ब्रीथ, लेंथ इंटू ब्रीथ. मग आता लेंथ इंटू ब्रीथ दिलंय, लेंथची व्हॅल्यू कोणती घेणार, 3.0 की 2.7, कोणती घेणार तर 3.0, आणि ही कोणती घेणार 4.0, ठीक आहे? 3.0 आणि कोणती घेतली आपण 4.0, टाका. हे सॉल्व करा, मी तोपर्यंत खाली बघून घेतो, मला नेक्स्ट प्रॉब्लेम काय हे तर सांगा पटकन, पॉज करा आणि आन्सर सांगा. 3.0 आणि 4.0 कुठे गेला आमचा, किधर गया, चल जान दो, छोड़ो. क्वेश्चन मिल रहा नहीं मुझे, मैंने होमवर्क लाया था, एक नीट का क्वेश्चन था जो मुझे देना था, वो मैंने भूल गया मैं. चलो निकाल, लेंथ इंटू ब्रीथ कितने आएगी, 3.0 इंटू 4.0 किती आली 12.0, किती आली 12.0, करेक्ट आहे. हा झाला एरिया, हा काय झाला एरिया. एरियाला फक्त ए म्हटलं तर काही अडचण तुम्हाला, बघा ह्याचं काम पडणार. तर मग आता आन्सर तर आलं, बट आपल्याला एररच्या भाषेमध्ये रिप्रेझेंट करायचं, एररच्या भाषेमध्ये रिप्रेझेंट करायचं, बट त्या क्वांटिटीज काय होत आहे मल्टिप्लाय, क्वांटिटीज काय होत आहे मल्टिप्लाय. म्हणून आपल्याला काय सांगायचंय एररच्या भाषेमध्ये ह्याचं उत्तर, म्हणजे कसं चेंज इन एरिया सांगायचं आपल्याला. काय सांगायचंय, चेंज इन एरिया. मी क्वेश्चन दाखवतो, त्याच्यातून तुम्हाला समजेल की याच्यावरचे क्वेश्चन कसे येतात. ऍडिशन असती तर आपण लगेच काय केलं असतं, चेंज इन एरिया इज इक्वल टू चेंज इन लेंथ इंटू चेंज इन ब्रीथ, बरोबर आहे? एरर्स काय होतात तर ऍड होतात. आता इथे ऍड होणार आहे का डायरेक्टली, नाही. प्रोसेस कशी आपली थोडी वेगळी, प्रोसेस कशी आपली थोडी वेगळी. काय करतो आपण, इथं चेंज इन ए आहे त्याच्या खाली ए लिहितो, बरोबर? चेंज इन लेंथ आहे त्याच्या खाली एल लिहितो, इथे चेंज इन बी आहे त्याच्या खाली बी लिहितो, बरोबर? असंच करतो. मग आता ह्याच्यामधून मी तुम्हाला विचारलं चेंज इन ए किती ते माहित नाही, तिथे शोधायचे. ए किती, ए इतका आहे, एरिया म्हणजेच काय मीटर स्क्वेअर, बरोबर? चेंज इन ए शोधायचा आहे, ए किती तर 12 मीटर स्क्वेअर. चेंज इन लेंथ मध्ये डेल्टा एल किती, चेंज इन एल किती, बरं मी हा फॉर्म्युला इथे लिहितो, ठीक आहे? देयरफॉर चेंज इन ए इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल प्लस डेल्टा बी अपॉन बी इंटू ए, बरोबर? मग मी विचारलं असतं चेंज इन लेंथ मध्ये चेंज होणारी व्हॅल्यू कोणती आहे, लेंथ इथे चेंज होणारी व्हॅल्यू 2.7, चेंज होणारी व्हॅल्यू 2.7 अपॉन एल, ओरिजिनल एल किती आहे तर 3, ओरिजिनल एल किती आहे तर 3 आहे, बरोबर? 3.0. चेंज इन एरिया शोधायचं आपल्याला, कारण त्याच्या भाषेमध्ये आपल्याला एररला काय करायचंय रिप्रेझेंट करायचंय, बरोबर आहे? प्लस, बरोबर, चेंज इन बी 3.6, चेंज इन बी 3.6, फक्त बी 4.0, ठीक आहे? 4.0 इंटू ए येथे काढून ठेवलाय 12, बरोबर आहे? काढून ठेवलाय 12.
हा डॉट आणि हा डॉट कॅन्सल, बरोबर आहे. हा डॉट आणि हा डॉट कॅन्सल, म्हणजे याचा आन्सर काय येईल रे, फक्त 9. याचा आन्सर काय येईल, फक्त 9. करेक्ट आहे. हा 3.0 आहे ना, तर मग ह्याला काय करा, 27 आहे बरोबर. ह्याला फक्त आपण 3 लिहू शकतो 3.0 बरोबर. फक्त 3 म्हणू शकतो आपण त्याला, बट तो सिग्निफिकंट होऊन जाईल, ठीक आहे, डॉट नंतरचा, म्हणजे आपण त्याला फक्त 9 म्हणू. 3 9 27 बरोबर. 0.9 म्हणायचं का, 0.9 घ्या. जर कधी इथे मी डॉट नाही लिहिला तर याचा आन्सर काय येईल, याचा आन्सर काय येईल मग, डॉट नाही लिहिला तर समजून घ्या हा डॉट नाहीये, हा डॉट नाही, कन्फ्युजन नको, ठीक आहे, डॉट नाही. चलो, मग याचा आन्सर काय येईल, 0.9. 0.9 याचा आन्सर काय येईल, याचा पण आन्सर 0.9. करेक्ट आहे. 0.9 प्लस 0.9 इंटू किती रे, 12. 0.9 0.9 किती, 1.8 इंटू 12. हा काय झाला तुमचा चेंज इन एरिया. किती येईल रे, 12 96 6 9 12 12 12 20 21, ठीक आहे, म्हणजे किती, एक संख्या सोडून 21.6 बरोबर आहे. हा काय झाला तुमचा चेंज इन ए. इकडे लिहून घेऊ मी व्यवस्थित, याच्या पुढेच लिहून घेतो. चेंज इन ए किती आला, 21.6 बरोबर ना. 6 6 9 12 12 बरोबर, 21.6 मीटर स्क्वेअर. आता याचं रिप्रेझेंटेशन कसं करणार, रिप्रेझेंटेशन कसं करणार, काय काढलं आपण एरर. समजून घ्या चेंज इन ए कसा आला मग आपला, टोटल कसं सांगू मग आपण त्याला, ओरिजिनल व्हॅल्यू जसं इथं लिहिलं होतं तसंच रिप्रेझेंट करा. ओरिजिनल व्हॅल्यू किती आली एरियाची, 12. ओरिजिनल व्हॅल्यू किती आली, 12. प्लस मायनस किती चेंज झाला, प्लस मायनस किती चेंज झाला, 21.6. प्लस मायनस किती चेंज झाला, 21.6 झालं. ओरिजिनल व्हॅल्यू मी आधी लिहिली, जसं की यांनी लिहिलं होतं ओरिजिनल व्हॅल्यू आधी आणि चेंज नंतर, तेच मी इथे केलं, ओरिजिनल व्हॅल्यू आधी आणि चेंज नंतर बरोबर. नेक्स्ट घ्या बरं का, लिहा बरं का, अ फोर्स ऑफ क्वेश्चन, अ फोर्स ऑफ 12, a force of 12 12 2 करा, a force of 2. सिंपल क्वेश्चन दाखवते मुद्दाम, अ फोर्स ऑफ कॅल्क्युलेशन साठी, ठीक आहे, अ फोर्स ऑफ एफ, ठीक आहे, अ फोर्स ऑफ 2 प्लस मायनस 2 प्लस मायनस 2.4 is applied on सर कुठे गेले, अ फोर्स ऑफ 2 प्लस मायनस 2.4 is applied on a box, ठीक है, is applied on a box, okay, is applied on a box where box has area, where box has area is equal to ठीक है, area is equal to क्या, area is equal to प्लस माइनस एरिया इज इक्वल टू 6, ठीक है, एरिया इज इक्वल टू 6 प्लस माइनस 4.8 प्लस माइनस 4.8 मीटर स्क्वेअर आणि इथं घ्या न्यूटन बरोबर. अ फोर्स ऑफ 2 प्लस माइनस 2.4 न्यूटन इज अप्लाइड ऑन द बॉक्स वेअर बॉक्स हैज एरिया इज इक्वल टू 6 प्लस माइनस 4.8 मीटर स्क्वेअर. देन फाइंड आउट प्रेशर on the box with neat representation of error values बरोबर. एखादा बॉक्स आहे याच्यावरती फोर्स लागतोय आणि त्या बॉक्सचा एरिया आपल्याला डायरेक्टली गिवन आहे, म्हणजे लेंथ आणि ब्रेड्थ आपल्याला डायरेक्टली गिवन आहे. तर प्रेशरचा फॉर्म्युला काय येईल रे, प्रेशर म्हणजेच फक्त पी बरोबर आहे, फोर्स पर युनिट एरिया, हा काय झाला प्रेशरचा फॉर्म्युला. फोर्स किती दिलेला आपल्याला, 2 प्लस मायनस 2.4. मग कोणती व्हॅल्यू घेऊ मी याच्यातली फोर्सची, फक्त 2 घेऊ, फक्त कोणती घेऊ 2 घेऊ. आणि एरिया किती गिवन आहे, 6 आहे, एरिया किती गिवन आहे 6 आहे, म्हणजे 2/6 म्हणजे किती रे, 1/3 म्हणजे 1/3 म्हणजे किती 0.33, 1/3 म्हणजे किती 0.33. प्रेशरचं युनिट काय असेल रे, तर न्यूटन पर मीटर स्क्वेअर, ठीक आहे, न्यूटन पर
मीटर स्क्वेअर, बरोबर. ठीक आहे. चला ह्याच्यामध्ये की अडचण कोणाला आता 0.33. ह्याच्यात आपल्याला काय करायचं आता, नीट रिप्रेझेंटेशन ऑफ एरर. नीट रिप्रेझेंटेशन ऑफ एरर. आता इथं डिवायडेशन मध्ये या दोन क्वांटिटी कशा आहे, डिवायडेशन मध्ये, म्हणून चेंज इन प्रेशर काढायचंय मला. काय काढायचंय, मी सगळं लिहून दाखवतो सुरुवातीला. चेंज इन प्रेशर काढायचंय गिवन प्रेशर मधून, बरोबर आहे. प्रेशरच्या क्वांटिटी मध्ये किती एरर आहे हे काढायचंय. हे कसं काढणार, गिवन क्वांटिटीच्या प्रेशर मधून किती चेंज झाला ह्यालाच आपण म्हणतो पर युनिट. पर युनिट, बरोबर आहे. जसे इथं फोर्स पर युनिट एरिया म्हणजे फोर्स पर युनिट एरिया, त्या एरियामध्ये किती फोर्स लागला हे काढतोय. तसंच इथे त्या प्रेशर मध्ये किती चेंज इन प्रेशर आला हे काढतोय. मग याचं कसं काढू, इथे घेऊ आपण चेंज इन एफ अपॉन एफ प्लस ऍडिशन करणार सगळे एरर्स. ठीक आहे, चेंज इन ए अपॉन ए. आता सर हे तर डिवायडेशन मध्ये होतं, मग वरती गेल्यावर मायनस नाही होणार का, नाही, वरती गेल्यावर मायनस होईल का नाही. रूल एकच, रूल एकच, मल्टिप्लिकेशन अँड सॉरी मल्टिप्लिकेशन अँड डिवायडेशन. आय एम एक्सट्रीमली सॉरी. डिवाइडेशन, अरे माफ भी कर दो आप, क्या बच्चे की जान लोगे. डिवाइडेशन है, ठीक है, डिवाइडेशन. ओके चल जान दो, कोई ना, होता रहता है यार, बड़े बड़े शहरों में अक्सर छोटी छोटी बातें होती रहती है. हमारे छोटी, ये तो छोटी खोली, यहाँ पे तो बड़ी बड़ी बातें होती रहेंगी, छोटी छोटी बातें भी होती रहेंगी. चलो निकालो फिर, कैसे निकालोगे इसको फिर आगे जाके. ये हो जाएगा चेंज इन पी, ये जो निकलना है हमको, ये हो जाएगा चेंज इन एफ अपॉन एफ. पटकन लिहितो मी, बोर झाला असेल आता. हे चेंज इन ए अपॉन ए, हा पी तिकडे गेला, मल्टिप्लाय झाला, बरोबर आहे. पी मल्टिप्लाय झाला, देअरफॉर चेंज इन पी, चेंज इन पी म्हणजे टोटल प्रेशर मध्ये किती चेंज झाला. तर चेंज इन एफ ची व्हॅल्यू कोणती घेणार, चेंज इन एफ ची व्हॅल्यू कोणती घेणार, तर 2.4. हे माहित पाहिजे आता. आहे काय, आता लहान पोरांनी राहिल्या चेंज कोणती होती व्हॅल्यू, आणि ओरिजिनल व्हॅल्यू कोणती, तर ही 2 म्हणजे फक्त एफ, बरोबर आहे. प्लस, आणि इथं प्लस चेंज इन ए, ए मध्ये व्हॅल्यू कोणती होते चेंज, तर 4.8, आणि खाली फक्त ए म्हणजे ट्रू व्हॅल्यू कोणती, तर 6, बरोबर आहे. तर कोणती 6 इंटू काय होता, पी होता, इंटू काय होता, पी होता. पी म्हणजे काय, प्रेशर व्हॅल्यू. प्रेशर व्हॅल्यू आपण ओरिजिनल व्हॅल्यूवरतूनच काढली, प्रेशरची व्हॅल्यू ही ओरिजिनल व्हॅल्यूवरतूनच काढली, कारण की हा पी काय ओरिजिनलच आहे, हा पी ओरिजिनल आहे, म्हणून याला शोधण्यासाठी कोणत्या व्हॅल्यूज लागतील, ओरिजिनलच. फोर्सची पण मी 2 ही ओरिजिनल घेतली, एरियाची पण मी 6 ही ओरिजिनल घेतली, म्हणून पी ची व्हॅल्यू सुद्धा ओरिजिनल आली. किती आली मग ती व्हॅल्यू, 0.33. करा मग भाग द्या. चेंज इन पी इज इक्वल टू, याचा आन्सर काय येईल 1.2, याचा आन्सर काय येईल 6 8 48 ना, 0.8 इंटू 0.33. मी याला असं लिहू, हे याच्यावरती मी सांगेल तुम्हाला कसं लिहिलं मी, ठीक आहे, सेपरेट लेक्चर घेईल. ज्यांना येतं त्यांनी काही टेन्शन घेऊ नका. 0.33 ला मी 33 इंटू 10 टू दी पॉवर -2 लिहू शकतो. ह्याला ऍड करा, ह्याला ऍड केलं तर काय येईल आन्सर 820, इथे काय होईल 2, बरोबर आहे. 2 इंटू 33 इंटू 10 टू दी पॉवर -2, बरोबर 1.2. चलो इसको कैसे लिखे फिर हम, चेंज इन प्रेशर इज इक्वल टू क्या हो जाएगा, 6.6 इंटू 10 टू दी पॉवर -2 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे झालं तुमचं व्हॅल्यू ऑफ प्रेशर विथ चेंज इन प्रेशर, बरोबर. आणि रिप्रेझेंटेशन ऑफ एरर. रिप्रेझेंटेशन ऑफ एरर कसं करणार, प्रेशर टोटल, ठीक आहे, किंवा प्रेशरचा रिझल्ट काय असेल, एक पी ओरिजिनल प्लस मायनस चेंज इन पी, बरोबर. ओरिजिनल पी किती आला 0.33 प्लस मायनस चेंज इन पी किती आला 6.6 इंटू 10 टू दी पॉवर -2. आता मी ह्याला लिहू शकलो असतो असं, ठीक आहे, 0.33 प्लस मायनस सांगेल मी कसं केलं आहे, ठीक आहे. हा इकडे येऊन जाईल, ठीक आहे, दोन संख्या सोडून, म्हणजे 10 टू दी पॉवर काय म्हणजे -3 0.066 असं पण लिहिता येईल टोटल रिझल्ट पी चा. हे झालं त्याचं रिप्रेझेंटेशन. क्लिअर इथपर्यंत, काही अडचण आता याच्यामध्ये नाही. चला बघा आता नेक्स्ट शेवटचा पॉइंट. जर पॉवर मध्ये दिलेली असेल गोष्ट तर कशी, जर एखादी गोष्ट पॉवर मध्ये दिलेली असेल, बरोबर आहे, जसे की 2 क्वेश्चन्स नीट मध्ये विचारले गेले होते. मला स्टॉप करू द्या, 1 तास होत आलाय.
स्टॉप नाही केला तर माझा रेकॉर्ड करप्ट होतं. उशिरा केला मी तरी सुद्धा. बरं बघा ठीक आहे. बघा आता काय होईल, तर प्रोपोगेशन ऑफ एरर आलं. आता बऱ्याच वेळेस काय होतं ना, तुम्हाला अशा गोष्टी दिसेल. ठीक आहे, एखाद्या वेळेस समजा आता a ची पॉवर काय समजा x आहे बरोबर, आणि प्लस b ची पॉवर x आहे असं काहीतरी. ठीक आहे, प्लस जाऊ द्या. मल्टिप्लिकेशन मध्ये बऱ्याच वेळेस आता मी जसं 10 to the power -3 घेतलं होतं त्या प्रकारे. आता काय होईल, a ची पॉवर x आहे आणि b ची पॉवर y, आणि ह्याचं विचारलं सांगा, याचा आन्सर सांगा. ठीक आहे, कशाचा आन्सर, तर इथे घ्या समजा t घ्या. t इज इक्वल टू a टू दी पॉवर x इंटू b टू दी पॉवर y. फक्त t इज इक्वल टू a इंटू b असतं तर काढणं सोपं होतं. चेंज इन t अपॉन t इज इक्वल टू चेंज इन a अपॉन a प्लस चेंज इन b अपॉन b, आणि हा t आपण इकडे पाठवून देतो. हे सोपं होतं असं असतं बरोबर. पण आता इथे काय झालं, पॉवर आली. इथे a ची पॉवर 2 असेल, 3 असेल, 4 असेल, काही असू शकते बरोबर आहे. बरोबर, अशाच काय करायचं, सेम मेथड. ठीक आहे, असंच लिहायचंय. फक्त जे डोक्यावरती पॉवर आहे ती खाली घ्यायची बरोबर. जी डोक्यावरती पॉवर आहे, आता मी पॉवर जी आहे ना ती इथे लिहून घेतो खाली रेड मार्करने. एक्स हा झाला आणि हा झाला वाय. ही पॉवर मी काय घेतली, फक्त खाली घेतली. क्लिअर आहे. आणि बाकीचं ऍज इट इज चेंज इन ए अपॉन ए प्लस बरोबर. आणि इथे काय केली, पॉवर खाली घेतली. हे ना डेरिव्हेटिव्ह मध्ये तुम्हाला शिकायला भेटेल हा रूल. डेरिव्हेटिव्ह मध्ये असतो डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू दी पॉवर एन इज इक्वल टू एन एक्स टू दी पॉवर एन मायनस वन. असे फॉर्म्युला तुम्हाला बघायला भेटतील. टेन्शन नका घेऊ, फक्त असं लक्षात ठेवा. या चॅप्टर मध्ये इझी, ते पण काही एवढं अवघड नसतं, ते समजून घेणं खूप इझी, खूप इझी. चेंज इन बी अपॉन बी. क्लिअर आहे. पॉवर फक्त मी खाली घेतली, जी रेड मार्कर मध्ये दिसते हे असं लिहिलं असतं. फक्त मी काय केलं, आता इथं पॉवर खाली आणली. एक्स आणि वाय पॉवर फक्त काय केली, खाली आणली. समजलं, क्लिअर आहे. काही अडचण नाही. समजा एखादा बॉक्स आहे, समजा एखादा बॉक्स आहे बरोबर. आता त्या बॉक्सचं जे मास आहे, ठीक आहे, त्या बॉक्सचं जे मास आहे, ठीक आहे, ते मास दिलेलं आहे समजा. काय घेतं, बरं चला त्या मासचा बॉक्स घ्या, समजून घ्या. काहीतरी आहे 6.0 प्लस मायनस 6.0 प्लस मायनस 2.4 kg, 2.4 kg. आणि त्या मासची जी लेंथ आहे, सॉरी मासची नाही बॉक्सची. ठीक आहे, त्या बॉक्सचं जे मास आहे, सर झोप येते का, जबरदस्त झोप येते मला तर. ठीक आहे, मास बघा, बॉक्सचं मास जे आहे ते 6.0 प्लस मायनस 2.4 kg. आणि त्या बॉक्सची जी लेंथ आहे, बॉक्सची जी लेंथ आहे ती आहे समजून घ्या 9.0 प्लस मायनस 1.8 मीटर, 1.8 मीटर. देन क्वेश्चन इज फाइंड डेंसिटी. सर क्या ही ला रहे हो, डेंसिटी ऑफ बॉक्स, डेंसिटी ऑफ बॉक्स विथ रिप्रेझेंटेशन ऑफ एरर व्हॅल्यूज. सोपं आहे. ठीक आहे, कसं करणार मग सोल्युशन मध्ये, काय करणार आता इथे, इथे काय करणार, करा डेन्सिटी काढा. डेन्सिटीचा फॉर्म्युला, डेन्सिटी काढा. डेन्सिटीचा फॉर्म्युला मास पर युनिट व्हॅल्यू. आता आपल्याकडे तो व्हॅल्यूम तर नाहीये. व्हॅल्यूम काय असतं रे, व्हॅल्यूम काय असतं, लेंथ इंटू लेंथ इंटू लेंथ. म्हणजेच काय, तर एल चा क्यूब, लेंथ इंटू लेंथ इंटू लेंथ बरोबर. एल चा क्यूब म्हणजे मी इथे एल चा क्यूब लिहू शकतो, एल चा क्यूब लिहू शकतो बरोबर आहे. म्हणजे आता आपल्याकडे जी व्हॅल्यू आली ही कशी आली, मासचा एम आणि एल चा एल क्यूब असं आलं. आता तर तुम्ही करू शकता, डिवायडेशन मध्ये आलं. डिवायडेशन मध्ये तुम्ही ऍडिशनच्या सॉरी एररच्या व्हॅल्यू कशा कॅल्क्युलेट करू शकता, एररच्या व्हॅल्यू कशा कॅल्क्युलेट करू शकता हे तुम्हाला जमतं ना आता बरोबर. पहिले डेन्सिटी काढा बरोबर आहे. डेन्सिटी किती येईल रे, मास अपॉन एल क्यूब. ठीक आहे, मासची व्हॅल्यू किती आहे, ओरिजिनल व्हॅल्यू घ्या. मासची ओरिजिनल व्हॅल्यू किती 6, एल क्यूब म्हणजे हा 9 आहे बरोबर आहे. हा काय 9 आहे, तर 9 चा क्यूब किती, 9 चा क्यूब किती, 9 चा स्क्वेअर 81 होतं. ठीक आहे, 81 इंटू 9 बरोबर आहे. 9 वन जा 9, 9 8 जा 729. ठीक आहे, याचा आन्सर काय येईल 6729 बरोबर आहे.
ही काय आली रे डेन्सिटीची व्हॅल्यू डी, बरोबर आहे, डेन्सिटीची व्हॅल्यू डी. आता आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे, बरोबर, म्हणून आपण कसं लिहू रे, चेंज इन डी अपॉन डी इज इक्वल टू चेंज इन मास अपॉन मास प्लस चेंज इन एल अपॉन एल, चेंज इन एल अपॉन एल. बट आता इथं फक्त अपॉन मध्ये एल होता का, नाही, काय होता, एल क्यूब होता, काय होता, एल क्यूब होता. मग इथे पण काय लिहू रे मी, क्यूब लिहू, बरोबर आहे, चेंज इन एल क्यूब, चेंज इन काय लिहू रे तर एल क्यूब लिहावं लागेल आता, बरोबर आहे. मास अपॉन व्हॅल्यू, क्लिअर आहे, व्हॅल्यूमची व्हॅल्यू जातं, बाकीच्या गोष्टी सोडून द्या. इथपर्यंत कोणाला की अडचण आता नाही, सॉल्व्ह करा आणि आन्सर सांगा, तोपर्यंत मी नेक्स्ट क्वेश्चन लिहून ठेवतो. केला असेल सॉल्व्ह, ठीक आहे, चलो. चेंज इन डी अपॉन डी, चेंज इन डेन्सिटीची किंमत शोधायची आहे, डी ची किंमत आपल्याला माहिती आहे, ठीक आहे, डी तिकडे मल्टिप्लाय होऊन जाईल, बरोबर आहे, डी तिकडे मल्टिप्लाय होऊन जाईल. चेंज इन एम, चेंज इन एम 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 इथे एम, ठीक आहे, इथे व्हॅल्यू किती 6.0 अपॉन सॉरी 2.4, चेंज इन एम किती 2.4 आणि इथे व्हॅल्यू किती तर 6, 2.4 अपॉन 6. चेंज इन एल क्यूब, ह्याला कसं लिहू रे मी आता, चेंज इन एल क्यूबला 3 खाली घ्यावं लागेल आणि चेंज इन एल लिहावं लागेल, खाली फक्त एल घ्यायचा, ठीक आहे, खाली फक्त काय घ्यायचा, एल घ्यायचा. पॉवर असेल तर आपण काय म्हणलं होतं, पॉवर असेल तर बघा, वाय असेल तर फक्त वाय घ्यायचा, पॉवर वाय असेल इथं वाय होता, वाय खाली घेतला आणि बाकीचं ऍज इट इज लिहिलं, खाली पॉवर घ्यायची का नाही. चेंज इन बी अपॉन बी तसंच केलं. डेल्टा एल क्यूब होता, फक्त मी 3 खाली घेतला, फक्त मी 3 खाली घेतला, बाकीच्या सगळ्या गोष्टी ऍज इट इज लिहिला, डेल्टा एल अपॉन एल ऍज इट इज लिहिला. मग चेंज इन डी डिवायडेड बाय डी, चेंज इन डी डिवायडेड बाय डी, अजून सॉल्व्ह नाही केलं मी, ठीक आहे. 0.4 प्लस 3, चेंज इन एल ची किंमत किती, चेंज इन एल ची किंमत किती तर 1.8, किती 1.8 डिवायडेड बाय ऍक्च्युअल एल किती, ओरिजिनल एल किती 9, बरोबर आहे, 3 1 जा 3 3 3 जा 9, तसं बी करा नाही तर कसंही करा, काही अडचण नाही. चेंज इन डी अपॉन डी 0.4 प्लस मी कॅन्सल नाही केलं, ठीक आहे, अजून कॅन्सल नाही केलं, 3 9 18 किती 0.2, बरोबर. हे का हा काय होऊन जाईल, चेंज इन डी 0.4 प्लस 3 इंटू 0.2 0.6 0.6 आणि 0.4 हा काय होऊन जाईल 1 इंटू हा डी मी इकडे आणला आता, ठीक आहे, हा डी इकडे आणला म्हणजेच काय 1.0 इंटू डी, डी किती आलता 6/729, 6/729 म्हणजे चेंज इन डी ची किंमत किती आली तर 6/729. डेन्सिटी तर युनिट काय असेल मीटर क्यूब. लेंथ, लेंथचा युनिट मीटर, ह्या पण लेंथचा युनिट मीटर, ह्या पण लेंथचा युनिट मीटर, म्हणजेच काय मीटरचा क्यूब, मीटरचा क्यूब, बरोबर आहे. रिप्रेझेंटेशन कसं करणार, रिप्रेझेंटेशन कसं करणार, आधी ऍक्च्युअल व्हॅल्यू, बरोबर आहे, आधी किती रे म्हणजे सेमच आली व्हॅल्यू, बरोबर आहे. डेन्सिटी पण आपली एकच आली आणि चेंज इन डेन्सिटी सुद्धा आपली किती आली तेच आली. म्हणजे कसं लिहू आपण याला 6/729 प्लस मायनस 6/7, म्हणजे याच्यात काही एरर राहिलाच नाही, बरोबर आहे. डेन्सिटी मध्ये काही एरर आला का नाही आला, समजलं काय केलं. मास अपॉन एल क्यूब, फक्त मी ही जी क्यूब होती ती वरती घेतली होती, क्यूबला खाली घेतला, बाकीच्या गोष्टी ऍज इट इज सॉल्व्ह केला, बाकीच्या गोष्टी काय केल्या मी ऍज इट इज सॉल्व्ह केला. क्लिअर इथपर्यंत. नेक्स्ट लेक्चर मध्ये मी 2 प्रॉब्लेम डिस्कस करेल जे पेपर मध्ये विचारले गेलेले आहेत, तोपर्यंत अभ्यास करा, डाऊट विचारा.